नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर महापौर निवड. मराठा समाजावर राजकीय अन्याय झाल्याने जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. 1993 नंतर 32 वर्षापासून मराठा समाजाला महापौर पासून वंचित ठेवले होते. यंदा 3 दशकानंतर मराठा समाजाचा महापौर करण्याची भाजपला संधी असताना भाजपच्या शहरातील काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊन दिले नाही. 1993 नंतर 3 वेळा पद्मशाली समाजाला, 2 वेळा मुस्लिम समाजाला, 2 वेळा लिंगायत समाजाला व 2 वेळा लमाण समाजाला तर एकदा ब्राह्मण, कैकाडी, धनगर समाजाला विविध पक्षातून न्याय देण्यात आले आहे. मराठा समाजात गेली 32 वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016 साली मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यावर आणि 2025 साली अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 700 कोटी दिल्याबद्दल महाराष्ट्रात पहिला सत्कार आम्ही केला होता. सोलापूर मनपा महापौर मराठा समाजाला डावलल्यामुळे जिल्हा परिषद 68 पैकी 55 अधिक उमेदवार निवडून आणण्याचा स्वप्न भाजप पक्षाने पाहिले होते, पण शहरातील भाजपच्या काही प्रमुख लोकांनी मराठा समाजाचा महापौर होऊन दिला नाही. जिल्हा परिषद 68 पैकी भाजपच्या विरोधात 30 जण निवडून आले आहेत. त्या मराठा द्वेषींना हे उत्तर आहे. आम्ही कुठल्या व्यक्ती किंवा जातीच्या विरोधात नाही. प्रत्येक समाज हा मराठा समाजाचा लहान भाऊ आहे. म्हणून गेल्या 32 वर्षापासून मराठा समाजाचा महापौर झाल्यामुळे आम्ही मराठा समाजाचा महापौर करावे म्हणून मागणी केली होती. मराठा समाजावर झालेला हा राजकीय अन्याय समाज कधीच विसरणार नाही. यापुढे सुद्धा भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व इतर कोणत्याही राजकीय पक्षाकडून शैक्षणिक, राजकीय, नोकरी आणि सामाजिक क्षेत्रात मराठा समाजावर अन्याय झाल्यास मराठा समाज त्या विरोधात आवाज उठवत राहणार, असे मराठा आंदोलक रामभैया जाधव, राज समन्वयक मराठा क्रांती मोर्चा यांनी निर्णय घेतला आहे. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.